ज्याच्या जातीचा अपमान केला गेला त्यानेच भारताचा मान वाढवला. ज्याला दलित म्हणून चिडवले त्यानेच खरी वेळ येताच आपली प्रतिभा दाखवून दिली. संजू सॅमसनने मनुवाद्यांना आपल्या बॅटने उत्तर दिले, धावांचा तुफान पाऊस पाडत. न्यूझीलंड विरुद्धच्या त्या मालिकेची आठवण करा. 5ही सामन्यात संजू सॅमसनची बॅट शांत होती तर अभिषेक शर्माचा बॅट धडाकेबाज चालत होता. तेव्हा काही लोक काय बोलत होते, आरक्षणाने टॅलेंट येत नाही असे म्हणत ते संजू सॅमसनच्या जातीवरती टीका करत होते. त्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत होते. याचा परिणाम काय झाला? वर्ल्ड कप येताच संजू सॅमसनला संघाबाहेर बसविण्यात आले. पण नशिबाचा खेळ बघा, अभिषेक शर्माची फॉर्म घसरली. टीम इंडिया सुरुवातीच्या सामन्यात अडखळू लागली. त्यातच रिंकू सिंह याच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्याला घरी जावे लागले. तेव्हापासून संजू सॅमसनला संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध त्याने सिद्ध केले की तो कुणापेक्षा कमी नाही. काही लोक अभिषेक शर्माच्या धावांचा दाखला देत पंडितांचा मुलगा किती धावा करतो आणि दलितांचा मुलगा आरक्षण शोधतो असे बोलत होते. पण संजू सॅमसनने दाखवून दिले की प्रतिभा कोणत्याही जातीची मोहताज नसते, फक्त संधी मिळायला पाहिजे. अभिषेक शर्मा सलग अपयशी ठरूनही त्याला बाहेर बसवले गेले नाही, पण संजू सॅमसनला तशी संधी मिळाली नाही. यावर सोशल मीडियावरती संतापही व्यक्त झाला. अनेकांनी ट्विट करून त्याच्या खेळीचे कौतुक केले आणि जातीच्या नावाने टीका करणाऱ्यांना उत्तर दिले. संजू सॅमसन हा जो आहे केरळचा रहिवासी असून तो मागासवर्गीय प्रवर्गातून येतो. काही रिपोर्टनुसार तो दलित समाजातून येतो, पण येथे धर्माचा किंवा जातीचं महत्त्व नाही. संजू एक भारतीय आहे आणि त्याने भारताला सामना जिंकून दिलाय. त्याने 50 चेंडूत 97 धावांची खेळी केली, ज्यात 12 चौकार 4 षटकार होते. तो ओपनिंगला उतरला आणि शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर सर्वाधिक धावा तिलक वर्माने म्हणजे 27 केल्या. म्हणजे संजूने जवळजवळ एक हाती भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले आहे. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्याचा सन्मान करत डोके झुकविले. संजू सॅमसनने चेस करताना T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी केली आणि विराट कोहलीचा विक्रम मोडला. हे टीम इंडियाचे T20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठे रन चेस मानले जाते. 10 ओव्हरनंतर सूर्याचा विकेट पडल्यावर तिलक वर्मा क्रीजवर आला. तेव्हा संजूने संयमाने खेळ खेळला, जोखीम न घेता सामना शेवटपर्यंत नेला. शेवटच्या षटकात 7 धावा हव्या असताना त्याने पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढील चेंडूवर चौकार मारत भारताला सेमीफायनलमध्ये तिकीट मिळवून दिले. संजू सॅमसनची ही खेळी अनेक वर्ष लक्षात राहील. टॅलेंटला कुठली जात नसते. संधी मिळाली तर कोणताही खेळाडू देशासाठी अभिमान निर्माण करू शकतो, परंतु येथे इथल्या जातीवादी लोकांना समजणार नाही. एखाद्या मागासवर्गीय खेळाडूकडून थोडीशी जरी खेळण्यामध्ये थोडी कसूर राहिली तर लगेच आरक्षण, जात या गोष्टी सोशल मीडियावरती व्यक्त केल्या जातात. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.